रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, हृदया मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. महान भगवत भक्त विश्ववंदनीय विश्व माऊली कैवल्य चक्रवर्ती अनाथांची माय साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे समाधी राजे ज्ञानोबराय यांचा तीन चरणाचा अभंग याच्या यावत मानव मात्रांना अतिशय महत्वाचा उपदेश करणार आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं म्हणजे तो असा आहे. या खडकी नगरीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाची माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा आल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी धन्यवाद मानते. आणि या कीर्तनासाठी जे कोणी गुणीजन मंडळी या ठिकाणी लाभलेले असतील, हरिभक्त पारायण मृदंग विशारद विष्णू महाराज मुळे, गायनाचार्य महादेव महाराज, बळीराम महाराज, कृष्णा महाराज या ठिकाणी आहे. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक ठेवते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल अभंग हा ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा आहे. अभंग ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा आहे. अभंग जरी 3 चरणाचा असला तरी या अभंगामध्ये जो उपदेश केलेला तो फार व्यापक आहे. या ठिकाणी ज्ञानोबराय उपदेश करत आहे. काय करत आहे? उपदेश करत आहे. मग नेमकं उपदेश म्हणजे काय हो? उपदेश म्हणजे नेमकं काय? एखादी व्यक्ती जर आपल्याला समजून सांगायला गेली, आपण काय म्हणतो त्याला? आम्हाला उपदेश करू नका. काय करू नका? आम्हाला उपदेश करू नका. तात्पर्य हे आहे की आम्हाला काही सांगू नका. मग नेमकं उपदेश म्हणजे नेमकं काय हो? उपदेश म्हणजे सांगणं. उपदेश म्हणजे काय? सांगणं. उपदेश म्हणजे सांगणं आहे. पण काही सांगणं म्हणजे उपदेश नाही महाराज. काही सांगणं म्हणजे उपदेश नाही. मित्र मित्राला उपदेश करतो. भाऊ तंबाखू तशी नसते खात, आधी त्याला चुना लावा लागतो मग खातीत. हे सांगणं झालं महाराज. उपदेश कशाला म्हणावं? उपदेश ज्याच्यामध्ये हित सांगितलंय त्याला उपदेश म्हणतात महाराज. काय लोक तर असे सांगणारे असतात महाराज, शेजाऱ्याचं बरं चालू असलं ना तर आपलं कसं बरं नाही, त्याच्या घरात कशी काडी लावायची त्याला माहिती असते महाराज. हे ज्याच्या घरी गेलं त्याच्या घरी पेटूनच येतं. अशी काही थिमगी टाकणार महाराज, अशी काही थिमगी टाकणार की त्या ठिकाणी अग्नीच पेटला पाहिजे. काय पेटला पाहिजे? अग्नीच तर पेटला पाहिजे. कशामुळे होतंय? या बोलण्यामुळं. कशामुळं? या बोलण्यामुळे, या सांगण्यामुळं घराच्या घर उद्ध्वस्त होत आहे, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे महाराज. म्हणून ही वाणी ना वाणी, या वाणीला ताब्यामध्ये ठेवा, नियंत्रण ठेवा या वाणीवर. बोलत असताना 10 वेळा विचार करा आणि मग बोला. आपण आधी बोलतो मग म्हणतो बाई बोललो नसतं बरं झालं असतं, मग कशाला असं झालं असतं. आधी बोलून जातो महाराज. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कितीतरी चांगलं आहे. विठ्ठल दुसऱ्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल ना महाराज, न बोललेलं फार श्रेयाचं असतं. काशीमध्ये एक साधू राहत होते आणि ते ब्राह्मण होते. कोण होते? ब्राह्मण होते. नुसते ब्राह्मणच नव्हते तर ते पंडित सुद्धा होते. कोण होते? पंडित. आता पंडित कोणालाही म्हणत नाही महाराज. पंडिताची व्याख्या भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये केलेली. अशोचाणं वशोच्वस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासुंश्च नानुशोचन्ति पंडिताः.
पंडित ज्याला म्हणावं, ज्याला गेलेल्या विषयाचा शोक होत नाही त्याला म्हणावं. नाही तर मग 4 दिवस झाले चप्पल हरवली, हा म्हणतो 10-12 दिवस झाले मला गुलाबजाम गोड लागायला. पाकिस्तानी पंडित हाय बाई तू. अरे पंडित ज्याला म्हणावं, ज्याला गेलेल्या विषयाचा शोक होत नाही, ज्याला गेलेल्या विषयाचं दुःख होत नाही त्याला म्हणावं पंडित. आणि ते पंडितही होते आणि साधूही होते महाराज. ते पंडितही होते आणि साधूही होते. आणि त्या ठिकाणी काशीमध्ये एक मनुष्य आलेला आहे महाराज, एक मनुष्य. आणि तो मनुष्य विद्वान होता. तो एवढा विद्वान होता, तो संपूर्ण भारत भ्रमण करून संपूर्ण भारतावर विजय मिळवून आलेला होता. कशाच्या बाबतीत? विद्वत्तेच्या बाबतीत. एवढा विद्वान होता तो महाराज. प्रत्येक गावामध्ये जायचा, प्रत्येक गावातले विद्वान लोक जमा करायचा, त्यांच्यासोबत शास्त्रातला वाद घालायचा, परमार्थातले विचार काढून वाद घालायचा. त्या ठिकाणी तो सगळ्यांना हरवायचा महाराज. लोक त्यांच्या पुढे बोलतच नव्हते, गप्प बसायचे. तात्पर्य हे आहे की त्यांच्या ज्ञानापुढे कोणी बोलतच नव्हतं. त्यांच्या पुढे बोलत नव्हतं महाराज. त्यांचा हात कोणी धरत नव्हतं. धरला तर पायच धरावा लागत होता. हात तर कोणाची धरण्याची लायकीच होत नव्हती महाराज. आणि ते पंडित त्या ठिकाणी काशीमध्ये आलेले. आणि काशीमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी असं आव्हान केलं, अरे आहे का कोणी मायकालाल जो माझ्यासोबत शास्त्रयुक्त वाद घालेल? सगळे काशीतले पंडित जमा झालेले महाराज. सगळ्यांची सभा भरलेली. आणि सभा भरल्याच्या नंतर त्या पंडितामध्ये त्या विद्वानामध्ये काय झालेला आहे? वाद सुरू झालेला आहे. आणि वाद सुरू झाल्याच्या नंतर महाराज त्या विद्वानाने त्या काशीतल्या सगळ्या पंडितांना हरवलेलं आहे. सगळेचे सगळे हरवले महाराज. सगळेचे सगळे. त्यांच्यासोबत ते परमार्थातले विचार काढून खंडन मंडन सगळं सगळं करून झाले. आणि हरवलेले महाराज त्या ठिकाणी. त्यांना या हरवलेल्याने विचार केला, याचा जर अहंकार नष्ट करायचा असेल तर याला फक्त एकच व्यक्ती आणावं लागते. ती कोण? तर ती साधू. आणि ती साधूच का? कारण ती साधू वृत्तीची होती ना, म्हणून ती साधू आणावं लागते. म्हणून त्या ठिकाणी हे सगळे गेलेले महाराज त्या साधूकडे. आणि ते साधूकडे गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी सांगितलं की महाराज घडलेला प्रसंग सांगितलं महाराज, त्याचा जर अहंकार नष्ट करायचा असेल तर या ठिकाणी हे कार्य तुम्हालाच करावं लागतं. त्या सभेमध्ये तुम्हाला यावं लागतं. हे कार्य तुम्हीच करणार. या कार्याशिवाय तुमच्याशिवाय हे कार्य कोणीच करणार नाही. सांगितलं त्या महाराजांनी सांगितलं, बाबा मला अहंकार वगैरे काही नष्ट करायचं नाहीये, तुम्ही म्हणताय म्हणून चला. निघाले महाराज हे पुन्हा इकडं. पुन्हा सभा भरवली. आणि सभा भरवल्याच्या नंतर पुन्हा त्या साधूमध्ये त्या विद्वानामध्ये काय झाला? वाद सुरू झाला. 24 तास चर्चा, नॉनस्टॉप चर्चा, न थांबता चर्चा सुरू झाली. 24 तास चर्चा वेदावर सुरू असताना त्या साधूने त्या विद्वानाला असे काही प्रश्न विचारले महाराज. त्याच्यामध्ये असे काही प्रश्न ओळखले की त्याचं उत्तर त्या साधूला त्या विद्वानाला देता आलं नाही. तो हरलेला आहे त्या ठिकाणी. संभावितस्य च कीर्ती मरणात दतिरिच्यते, जोवरी तवची जियावे तोवरी अपकीर्ती अंगान लगे. ज्ञानोबा म्हणतात, सामान्य माणसाने जोपर्यंत जगावं, जोपर्यंत माणसाच्या अंगाला अपमान लागत नाही, जोपर्यंत माणसाच्या अंगाला अपकीर्ती लागत नाही तोपर्यंतच जगावं. कुठपर्यंत? जोपर्यंत माणसाच्या अंगाला, माणसाच्या शरीराला अपकीर्तीचा कलंक लागत नाही तोपर्यंतच. आणि एकदा की माणसाच्या अंगाला अपकीर्तीचा कलंक लागला की त्याच्या जगण्याला अर्थ राहत नाही. तिथून पुढे तो जगला तरी लोक त्याला मेलेला मानतात महाराज. संभावितस्य च कीर्ती मरणात अतिरिच्यते, मरणापेक्षाही त्या ठिकाणी त्याला भयंकर दुःख झालेलं आहे महाराज. विचार करतोय, अरे संपूर्ण भारत जिंकून आलंय, संपूर्ण भारतावर विजय मिळून आलेलो आणि इथं हारलोय. आज अपकीर्ती झाली. कधीच आजपर्यंत माझं अपयश झालं नाही. आजपर्यंत आज इथं अपयश झालंय. मला इथं मी अपयश झालंय. विचार करताय महाराज, विचार करताय. आजपर्यंत मी कधीच हारलो नाही. कसं असतं महाराज, प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर यश प्राप्त होत असेल आणि त्या ठिकाणी अचानकपणे त्याला जर अपयश झालं तर त्या ठिकाणी त्याचं जे दुःख असतं ते फार भयंकर असतं.
हे विद्यार्थी बघा महाराज, पहिलीपासून तर 9वी पर्यंत नंबर 1 ला येतात. एखाद्या वेळेस जर त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा 10वीच्या पेपरच्या वेळेस त्या ठिकाणी तो जर नापास झाला तर त्या ठिकाणी ते जे दुःख असतं ते फार भयंकर असतं. कारण ते सांगण्यासारखं नसतं, एवढं भयंकर ते दुःख असतं महाराज. जसं की शेतकरी आहे, एखाद्या शेतकऱ्याकडे द्राक्षाचा बाग आहे आणि तो द्राक्षाच्या बागाची कापणी व्यवस्थितपणे करतोय, प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी फवारणी व्यवस्थित करतोय, प्रत्येक वेळेला लाखो रुपये घरामध्ये येत आहे. पण अचानकपणे नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी त्याचं जे दुःख असतं ते फार भयंकर असतं, सांगण्यासारखं नसतं. तसं या विद्वानाला झालेलं आहे. आजपर्यंत माझी अपकीर्ती झाली नाही, आजपर्यंत माझं अपयश झालं नाही. संपूर्ण भारत जिंकून आलंय, संपूर्ण भारतावर विजय मिळवला. इथं हरलोय. समाजात फिरावं तर लोक म्हणतील, ए विद्वान, अरे संपूर्ण भारत जिंकून आलाय आणि इथं हरलाय. हे लोकांचं ऐकून घेण्याकरता मला जगायचंच नाही. उद्या सकाळी मी गंगेमध्ये जल समाधी घेणार आहे, माझा देह मी गंगेला अर्पण करणार आहे. ठरवलंय त्याने. सगळ्या काशीमध्ये हीच वार्ता होती महाराज. जे विद्वान